आपण पाहतात माणदेशी न्यूज, मान तालुक्याचा बुलंद आवाज। कलगीतुऱ्याचा आनंद जनता घेत असली तरी या पाठीमागचं नक्की काय स्ट्रॅटेजी आहे हे आपण समजून घेऊया। मानचे आमदार जयकुमार गोरे यांनी एका दैवडीच्या कार्यक्रमामध्ये वरकुटेचे एका नेत्यावर टीका केली होती आणि त्यांनी घेतलेली होती मर्सिडीज बेंज गाडी। यावेळेला त्यांनी असं बोलता बोलता म्हणाले की अशा 7 गाड्या माझ्याकडे आहेत आणि 7 वर्षापूर्वी अशा गाड्या मी वापरत होतो, अशा पद्धतीचं जे स्टेटमेंट केलं। आणि त्याला उत्तर देण्यासाठी वरकुटेचे नेते अभय जगताप यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यावर प्रचंड टीका केली। आणि ही टीका करत असताना अगदी शेवटच्या टोकापर्यंतची झालेली टीका खरं तर अशा पद्धतीनं होऊ शकते याचा अंदाज कदाचित आमदार जयकुमार गोरेंना पण आलेला नसावा। मात्र ही चर्चा मात्र जोरात रंगलेली आहे आणि या पत्रकार परिषदेनंतर वातावरण चांगलंच बिघडलेलं आहे। तर आमदार जयकुमार गोरे यांनी दोन्ही नेत्यावर वेगवेगळ्या ठिकाणी टीका टिप्पणी केलेली आहेत। मान तालुक्यामध्ये असणारे दुसरे एक वरकुट्याचे नेते अनिल देसाई हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष आहेत, त्यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे आणि वेगळ्या भाषेमध्ये टीका केलेली आहे। आपण ती भाषा तर नाही सांगू शकणार, पण खरं तर अशा पद्धतीचं टीका टिप्पणी सुरू झालेली आहेत। आता नेमकं काय, आमदार जयकुमार गोरे इलेक्शनच्या पूर्वी अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वापरतात, या विरोधकांनी समजून घेतल्या पाहिजेत। आणि आमदार जयकुमार गोरे यांची स्ट्रॅटेजी पुढच्या माणसाला डिस्टर्ब करणारी असते। आमदार जयकुमार गोरे यांनी 3 वेळा निवडणूक जिंकली आणि 3 वेळा वेगवेगळ्या ट्रिक्स वापरलेल्या आहेत। त्यांची मुख्य ट्रिक्स असते की जे कोण असेल त्या समोरच्या माणसावर अटॅक करायचा आणि त्यांना डिस्टर्ब करायचं, मानसिकता बिघडवायची आणि मग त्यांना डिस्टर्ब करून सोडायचं आणि मग निवडणुकीमध्ये उतरायचं। पहिल्यापासूनच अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्यामध्ये ते माहिर आहेत आणि म्हणूनच की काय ती 3 वेळा निवडणूक जिंकले। पहिल्या वेळेला मानचे किंगमेकर सदाशिवराव पोळ यांना त्यांनी अशाच पद्धतीनं डिस्टर्ब केलं आणि ही निवडणूक पहिल्या वेळेला जिंकली। दुसऱ्या वेळेला त्यांचे बंधू शेखर गोरे ह्या त्यांच्या विरोधात होते, मात्र त्यांना पण अशा पद्धतीचं त्यांनी डिस्टर्ब केलं आणि ही निवडणूक दुसऱ्यांदा जिंकली। तिसऱ्या वेळेला मात्र यावेळेला कोकणचे आयुक्त माननीय प्रभाकर देशमुख हे रिंगणामध्ये होते। आमचं ठरलंय या सगळ्या लोकांनी विरोधकांनी एकत्र येऊन प्रभाकर देशमुख यांना अपक्ष उमेदवारी करण्याचा आग्रह धरला आणि त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली। मात्र केवळ 3000 मताच्या फरकानं आमदार जयकुमार गोरे मागच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत। यावेळेला सुद्धा त्यांनी वापरलेली स्ट्रॅटेजी लक्षात घेतली पाहिजे। ते पुढच्या व्यक्तीवर अशा पद्धतीनं आरोप करतात की जेणेकरून पुढचा व्यक्ती डिस्टर्ब होतो आणि मानसिक डिस्टर्ब झाल्यानंतर चुकीचे निर्णय घेतले जातात आणि मग निवडणूक जिंकणं सोपं जातं। आता नेमकं ते सुरू आहे। विरोधकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आमदार जयकुमार गोरे यांना हरवणं शक्य आहे, मात्र त्यांच्या स्ट्रॅटेजी आणि त्यांचे हल्ले प्रतिहल्ले कशा पद्धतीनं थोपवायचे आणि कशा पद्धतीनं उत्तर द्यायची आणि प्रसार माध्यमांचा कसा उपयोग करून घ्यायचा हे मात्र ठरवलं पाहिजे। आमदार जयकुमार गोरे यांनी गेल्या 15 वर्षांमध्ये सर्व प्रसार माध्यमांचा उपयोग करून घेऊन जनतेमध्ये आपलं स्थान अबाधित ठेवलेलं आहे। मात्र ही गोष्ट विरोधकांना अद्याप जमलेली नाही। विरोधक तात्पुरता विचार करतात आणि नंतर सोडून देतात। मात्र यासाठी विरोधकांमध्ये या गोष्टीची कमतरता जाणवत आहे, जेणेकरून विरोधक यासाठी वेगळ्या स्ट्रॅटेजी वापरू शकत नाही। काय तर वापरू शकतं, मात्र विरोधकात असणारी दुफळी तिफळी याचा फायदा आमदार जयकुमार गोरे हे नेहमीच घेत असतात आणि मग हीच गोष्ट नेमकी आमदार जयकुमार गोरेंना अपेक्षित असते। यासाठी जर विरोधकांना जिंकायचं असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आमदार जयकुमार गोरे यांच्यावर हल्ला प्रतिहल्ला करताना या सगळ्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे आणि मग आपण दुसऱ्याला उघडे करत असताना आपलीही कपडे काढावी लागतात आणि मग अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होतं। सर्वसामान्य जनता या गोष्टींपासून अलिप्त असते, त्यांना या सगळ्या गोष्टी इलेक्शनच्या काळानं माहिती होतात आणि मग जनतेला अशा पद्धतीचं एक नवीन खाद्य मिळत असतं। हे जरी खरं असलं तरी सुद्धा
राजकारण एका दुसऱ्या टोकाला जात असताना समाजातल्या एकमेकांच्या प्रतिष्ठेला धक्का लागत असतो आणि म्हणून सामाजिक प्रतिष्ठा जपत दोन्ही गटांनी, विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी यासाठी काहीतरी नियम आणि संयम पाळलाच पाहिजे. एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपण त्यांच्यापेक्षा चांगला विकास कसा करू शकतो आणि विकासाच्या मुद्द्यावर चला बोलूया, अशा पद्धतीच्या गोष्टी बोलू शकतात. मात्र गेल्या 15 वर्षाचा जो काळ पाहिला, याच्यामध्ये आरोप प्रत्यारोपामध्ये घालवलेला वेळ आहे तो विकासासाठी घालवला असता तर मानचा विकास नक्कीच झालेला असता. मानच्या विकासाच्या साठी नक्की काय करता येईल हे पण आता आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आमदार जयकुमार गोरे यांनी आतापर्यंत सगळ्या लोकांचा यूज अँड थ्रो उपयोग केलेला आहे आणि ते नेहमीच करत असतात आणि पुढे पण करत राहतील. मात्र यासाठी विरोधकांना या गोष्टीची जाणीव असली पाहिजे आणि विरोधकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं जर काम करायचं असेल आणि त्यांना खरंच जर विजय मिळवायचा असेल तर त्यांची स्ट्रॅटेजी बदलली पाहिजे. आणि म्हणूनच आज आपण इथंच थांबणार आहोत. पुढच्या भागामध्ये आपण आता नवीन या विषयावर चर्चा करणार आहोत. अजून आरोप आणि प्रत्यारोप होणारच आहेत. कोण कुणाला काय बोलतंय हे तुम्हाला पाहायला मिळेलच, पण त्याचबरोबर तुम्हाला नक्की काय हवंय याचा पण जनतेने आता विचार केला पाहिजे आणि मग सक्षम आणि सुसंस्कृत आणि अतिशय विकासात्मक दृष्टी घेऊन जाणारा नेता पुन्हा पाहिजे. आपल्याला कसा पाहिजे, तो कसा निवडून आणला पाहिजे यावर पण तुम्ही निश्चितपणाने विचार